Hello, good morning to everyone. I hope everyone is doing well. And today I am making the video. Reason is that there was one tragedy happen in Maharashtra. That tragedy, everyone knows. Most of the people knows that. Like it is from Parshi. There was one teacher. He did suicide along with his family. He has two children and they both of husband and wife. They committed suicide. It was really shocking. I got to know that before 2 days ago. Everyone was posting the post, but I want to tell you that in Marathi, that is सोलापूर जिल्ह्यातील पारशी तालुक्यातील एक कुटुंब होतं. शिक्षक होते, कॉलेजचे शाळेचे हेडमास्टर होते. ते खूप काही चांगलं चाललेलं त्यांचं. हेडमास्टर म्हटल्यानंतर शिक्षकांना पगार तर तुम्हाला माहीतच आहे. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. 2 मुलं होती, वाईफ आणि ते. संसार खूप छान चाललेला होता. परंतु कसं असतं, माणसाला जास्त पैसे पण कमवण्याची इच्छा असते. काहीतरी माणूस नवीन शोधत असतो. काहीतरी माणसाला शिकण्याची इच्छा असते किंवा त्याच्यातून शिकत शिकत इन्कम कमवण्याची इच्छा असते. मग असंच आपल्या इंडियामध्ये शेअर मार्केट हे आहे. शेअर मार्केटमध्ये कसं असतं, शेअर मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतो आणि पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला रिटर्न येतात. देर इज नो नीड टू टेल यू दॅट बिकॉज एव्हरीवन नोज दॅट व्हॉट इज शेअर मार्केट. तर शेअर मार्केटमध्ये सरांनी जवळजवळ 2 करोड रुपये लॉस झाला सरांचा. 2 करोड रुपये लॉस झाल्यानंतर ऑफकोर्स कोणी असू द्या, मी असू, तुम्ही असू, कोणी असू, सगळेजण डिप्रेशनमध्ये जातात, फ्रस्ट्रेटेड होतात. आय ॲग्री विथ दॅट. तर मित्रांनो, आता मी सांगतो माझ्या लाईफबद्दल. मी 2019मध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली. असंच मी घरात लॉकडाऊन लागलेलं, घरामध्ये मध्ये होतो. माझं पण खूप काही चांगलं चाललेलं आणि अजून पण चांगलंच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. तर माझं पण खूप काही चांगलं होतं. सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित एकदम परफेक्ट चालल्या होत्या प्लॅननुसार. बिकॉज आय बिलीव्ह ऑन हार्ड वर्क, ॲज यू नो गाईज. So I was also taking that much of efforts and I was getting the returns also. I was earning very good amount of money and it was very good and life was going on very smooth. And in December 2019, one of my friend, not 19, I think 2020, one of my friend, he called me and he tell me that are you looking for another income source? So I said yes, why not? पैसा तर सगळ्याला पाहिजे, पैसा कोणाला नको. मी पण म्हणलं येस, चालेल ना. आणि ज्यावेळेस 2020मध्ये मला शेअर मार्केटचा येस माहीत नव्हता. ॲक्च्युअलीमध्ये खरं सांगायचं म्हटलं तर शेअर मार्केट असतं हे माहीत होतं, NSE BSE असतं हे माहीत होतं, परंतु कसं करायचं ट्रेडिंग हे माहीत नव्हतं. बरोबर. मला माझा मित्र म्हणला हे डीमॅट अकाउंट ओपन करायचं. मग मी झिरोदामध्ये डीमॅट अकाउंट ओपन केलं. त्यानंतर मी ट्रेडिंग स्टार्ट केलं. विदाउट लर्निंग, आय डिडंट नो एनिथिंग. हाऊ टू प्लेस द स्टॉप लॉस, आय डिडंट नो. स्टॉप लॉस कसं लावायचं पण माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी कॉल घेतला, स्टार्ट केलं कुठून, बँक निफ्टी ऑप्शन. सगळ्यात ब्लंडर मिस्टेक, पहिली मिस्टेक काय, बँक निफ्टी ऑप्शन. मित्र म्हणला स्टार्ट कर. बँक निफ्टीमध्ये खूप पैसे आहेत. 100चा कॉल 500वर जातो, 100चा कॉल 400वर जातो. स्टार्ट केलं मी, इट्स ओके. स्टार्ट केल्यानंतर मग फर्स्ट कॉल आय वॉज इन प्रॉफिट. पहिल्या कॉलमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर मला वाटलं येस, गुड यार, शेअर मार्केट इज व्हेरी नाईस. मग केलं ट्रेडिंग केलं, 1 महिनाभर केलं. एंड ऑफ द मंथ लॉसमध्ये महिनाभर ट्रेड. मग ठरवलं अरे ह्याला शिकावं लागतं, शिकल्याशिवाय हे काही येत नाही, आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. देन मग स्टॉप केलं ट्रेडिंग स्टॉप केलं, शिकायला सुरुवात केली.
कॅन्डलस्टिक पॅटर्न, डोजी कॅन्डल, देन लाईक ऑल द थिंग्स आय डोंट वॉन्ट टू टेल यू इन डेप्थ. मग हॅमर हे ते सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मी कोर्स जॉईन केला. कोर्सला जॉईन झालो. कोर्स कंप्लीट केला. कोर्स कंप्लीट केल्यानंतर परत अगेन ट्रेडिंग चालू केलं. कुठं केलं? सेम ऑप्शनमध्ये चालू केलं. मग ते सायकोलॉजी वगैरे हे सगळ्या गोष्टी आणि आम्ही स्टडी केला, खूप स्टडी केला मार्केटचा. असं नाही की आम्हाला हे कळलं, महिन्याभरातच आम्हाला कळलं की ही शिकल्याशिवाय हे मार्केट येत नाही. विदाऊट लर्निंग यू कॅनॉट अर्न द मनी. आम्हाला हे समजल्यानंतर आम्ही शिकायला सुरुवात केली. इट्स ओके, आम्ही शिकलो पण आणि स्टडी पण खूप केला. कॅन्डल काय असतात, रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, हे ते पॅटर्न सगळ्या गोष्टी शिकलो. शिकल्यानंतर काय झालं, मग आपण ट्रेडिंग करायला सुरुवात केली. लाईक एक लॉटमध्येच काम करायचं, दुसरा लॉट घ्यायचा नाही, हे ते चालू झालं आमचं ट्रेडिंग. लाईक आणि दिवसाला एकच ट्रेड करायचा. ह्या सगळ्या गोष्टी करत 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 खूप काही गोष्टी शिकलो पण. मग परंतु पैसे काय बनत नव्हते. 1 वर्ष गेलं, पैसे बनले नाही. मग ठरवलं सेटअप लावावं लागेल आपल्याला. एका लॅपटॉपवरती ट्रेडिंग होणार नाही. मग मी काय केलं, 5 स्क्रीन खरेदी केल्या. 5 28 इंच स्क्रीन. त्याच्यामध्ये डिफरंट चार्ट्स, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट्स, लाईक दिस चालू केलं. ट्रेडिंग चालू केली. निफ्टी, बँक निफ्टीज, ऑप्शन, ओनली ऑप्शन, कॉल पुट. ट्रेडिंग चाललं. 6 महिने गेले त्याच्यामध्ये, तरी पण प्रॉफिट नाही. परंतु लॉस कमी झाला. लॉस हा कमी झाला. लॉस म्हणजे जवळजवळ नाहीच्या बरोबर झाला. कारण शिकून गेलं ना आम्ही. मग त्यानंतर अजून 6 महिने ठीक आहे म्हणलं, आता लॉस आपल्याला तर समजायला लागले. आता तर इथून पुढे आपले पैसे बनतील. मग अजून ट्रेडिंग करत गेलो. परत 6 महिने गेले, 2 वर्ष गेले याच्यामध्ये. परत 3रं वर्ष स्टार्ट झालं. 3ऱ्या वर्षामध्ये काय झालं, ठीक आहे म्हणलं अजून ट्राय करूया. गिवअप नाही करायचं. आता माझी एक हॅबिट आहे, गिवअप नाही करायचं. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आणि ते गिवअप नाही करायचं. स्टार्ट केलं, अजून 1 वर्ष घालूया म्हटलं. ठीक आहे, इट्स ओके. 2 वर्ष असे पण घालवलेत. थोडेफार पैसे पण गेलेलेत मार्केटमध्ये. ते पण आपल्याला रिकवर करायचेत आणि आपण पुढच्या काही गोष्टी करूया. तर मग स्टार्ट केलं. अजून 1 वर्ष त्याच्यामध्ये घातलं, तरी पण प्रॉफिट नाही, परंतु लॉस नाही झाला. देन आय डिसाइडेड टू स्टॉप दिस. मित्रांनो, थांबायचं कुठे हे समजलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला थांबायचं समजत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. थांबणं खूप गरजेचं आहे. तर सरांचं काय झालं, सरांनी लॉस रिकवर, आणि शेअर मार्केटमध्ये लॉस रिकवर हा शब्दच नाही आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. शेअर मार्केटमध्ये लॉस रिकवर हा शब्द नाही आहे. लॉस झाले, लॉस संपले, ते तुमचे पैसे गेले. तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने ट्रेडिंग केलं पाहिजे. आणि मी एक काळ्या दगडावरची रेस सांगतो, ट्रेडिंगमध्ये कधीच पैसेच बनत नाही. तुम्ही कितीही एक्सपर्ट असला. एखाद्या माणसाला वाटेल की मी एवढे कमवले, मी तेवढे कमवले, पण एंड ऑफ द इयर, एंड ऑफ द मंथ, देर इज नो मनी इन ट्रेडिंग. डू यू अंडरस्टँड? तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे, ट्रेडिंगमध्ये पैसे कधीच आपण कमवू शकत नाही. हे पहिलं डोक्यात घाला मित्रांनो, जे पण ट्रेडिंग करत आहेत. प्लीज, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर लॉंग टर्म हाच पर्याय आहे. जेवढे पण सक्सेसफुल झालेले शेअर मार्केटमध्ये त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांची व्हिडिओ ऐका. त्यांनी काय केले, इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. ते तुमचे 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर ते तुमचं रिटर्न भेटणार आहे. दररोज पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये नाही कमवू शकत. दॅट इज अ फॅक्ट. आय स्पेंड more than 3 years in share market. I did not earn single penny from the share market. 1 रुपया पण मी कमवला नाही शेअर मार्केटमध्ये, उलटे माझे पैसे गेलेत. तर मित्रांनो, ऑप्शनमध्ये जे पण तुम्हाला सांगतात पैसे बनतात, हे होतं, ते होतं, सगळं फेक आहे. अँड
our Indian market is totally manipulated by big players. एवढं पण लक्षात ठेवा. तुम्ही कितीही शिका, तुम्हाला वाटेल की माझं स्टॅटिस्टिक्स खूप चांगलं आहे, माझं मॅथ खूप चांगलं आहे, मला 99% आहेत मॅथमध्ये, मला सगळं कळतं. तुम्ही कितीही एक्सपर्ट असू द्या, कितीही तुमच्याकडे नॉलेज असू द्या, पण ऑप्शनमध्ये तुम्ही पैसे कमवूच नाही शकत. दॅट इज अ फॅक्ट. माझ्यासमोर खूप काही एक्झाम्पल आहेत. माझे काही मित्र, एका मित्राने माझे सुसाईड केलेले आहे. मित्र नाही आहे तो, पण आय नो हिम व्हेरी वेल. तर मित्रांनो, ऑप्शन हा पर्याय नाही आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे रिटर्न हवा असेल, स्टॉक चांगले खरेदी करा. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, त्यानंतर तुम्हाला रिटर्न भेटतील. दॅट इज अ फॅक्ट. खरंच खूप वाईट वाटलं. सरांनी थांबले नाही सर. सरांना असं वाटलं करू शकतो. येस, आपल्याला प्रत्येकाला आशा असते. एव्हरीवन इज ऑप्टिमिस्टिक. आपण सगळेजण ऑप्टिमिस्टिक असतो. मी पण 3 वर्ष घातले. का घातले? मला पण आशा होती ना, किंवा येस, एक ना एक दिवस मी प्रॉफिटमध्ये येईल. पण असं होत नाही. ऑप्शनमध्ये असं होत नाही. ही म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे मित्रांनो. त्याच्यामुळं ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं बंद करा. जे कोणी करत आहे त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आपले हार्ड अर्न मनी ऑप्शनमध्ये घालू नका. कुठंच ट्रेडिंगच करू नका. इंट्राडे करूच नका. इंट्राडे इज नॉट ऑप्शन. जे पण तुम्ही सध्या करताय वर्क, जे पण तुमचं ऑफिस चालू आहे त्याच्यामध्ये काम करा. जे पण तुमचं आता सध्या पे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही वर्क करा. यू विल गेट द सक्सेस. आणि जे तुमच्याकडे पैसे आहेत ते चांगले स्टॉक खरेदी करा. 5 वर्ष, 10 वर्षानंतर तुम्हाला त्याचे रिटर्न 100% भेटतील. दॅट इज अ फॅक्ट ऑफ मार्केट. आणि जे पण पैसे कमवलेले लोक आहेत ते इन्व्हेस्टमेंटमधूनच पैसे कमवलेले आहेत. एवढं लक्षात घ्या आणि एवढं डोक्यात ठेवा. कारण जी घटना झाली, खूप वाईट घटना झालेली आहे. कारण एक वेल एज्युकेटेड फॅमिली, जे शिकलेले होते, खूप काही मुख्याध्यापक म्हणजे काय, शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे इट इज नॉट अ जोक. त्यांच्याकडे खूप काही नॉलेज होतं. असं नाही की ते अडाणी होते, त्यांच्याकडे अर्धवट नॉलेज होतं. त्यांनी पण खूप अभ्यास केला असेल. पण हे काळ्यावर दगडावरची रेष आहे. ऑप्शन इज अ गॅम्बलिंग. ऑप्शनमध्ये तुम्ही पैसे लॉसच करणार आहात. कितीही काही करा तुम्ही, कितीही स्टडी करा, काही करा. मी 5 स्क्रीन लावले होते. 5. खूप अभ्यास केला होता. एवढा अभ्यास केला होता, कधी मी माझ्या डिग्रीला सुद्धा अभ्यास नसेल केला तेवढा अभ्यास केला होता. परंतु आफ्टर 3 years आय डिड नॉट अर्न 1 single penny. मी डिसाईड केलं इट इज नॉट प्रॉपर शेअर मार्केट. प्रॉपर शेअर मार्केट हेच आहे, इन्व्हेस्टमेंट करणं, स्टॉक खरेदी करणं आणि सोडून देणं. तर मित्रांनो, आणि जरी लॉस झाला असेल, एकच माझी तळमळीची विनंती आहे सगळ्यांना. लाईफमध्ये मी पण डिप्रेशनमध्ये गेलतो. मी पण फ्रस्ट्रेशनमध्ये होतो. परंतु माझं माइंड खूप स्ट्रॉंग होतं. कारण मी एकच ठरवलं मित्रांनो, लाईफ इज नथिंग. लाईफमध्ये आपलं काहीच नाही आहे. जे पण गेलं ते माझं नव्हतं. बरोबर? मी काहीच घेऊन आलेलो नाही आहे आणि काहीच घेऊन जाणार नाही आहे. लाईफमध्ये लॉसेस होतात, अप्स अँड डाऊन्स होतात. जीवन कसं जगायचं हे आपल्यावरती असतं सर. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा लेसन म्हणजे ह्या लाईफमध्ये आपलं काहीच नाही आहे. जे आपण म्हणतो ना, हे माझे पैसे, हे माझी गाडी, हे माझा बंगला, हे माझं, आपलं शरीर पण आपलं नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं गेलं तर नाराज होऊ नका. नाराज होऊन कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊन फायनल स्टेपला जाणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. सो दॅट इज द मॅसेज आय वॉन्ट टू टेल यू. So it was really shocking to me also, and that sir did very wrong. It is not a wrong thing, but he did not stop on time. If he stopped on time, maybe this thing did not happen.